माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण जे प्रॉब्लेम झाले त्याच्यातून मला हे समजलंय. तुम्ही सतत मला टोकत राहिले, की तुम्ही स्वतःवर फोकस करा, फोकस करा आणि हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं तुमच्याकडून भेटलेलं शिक्षण आहे, काउन्सिलिंगच्या मार्फत. आणि दुसरं की अ, काउन्सिलिंग करण्याआधी आधी ते इम्प्लिमेंट स्वतःवर करा. हे खूपच इन्साईट आहे माझ्यासाठी. तसा अनुभव काल पण चांगला आला. त्याच्यामध्ये आठवड्यात 10-15 दिवसात पण बऱ्यापैकी नकळत ते सल्लामसलतीपासून आपल्या त्या गोष्टी अ, माइंडमध्ये सतत चालू असतात. त्यामुळे बऱ्यापैकी अ, वागताना, बोलताना, बघताना अ, कुठेतरी एक स्वतःला सजग ठेवतोय आपण आणि मग त्याच्यामुळे एक वेगळं आल्हाददायकपणा वाढलाय माझ्यामध्ये. म्हणजे जो ट्रेसमुळे असणाऱ्या बॉडीमध्ये ट्रेसमुळे बॉडीमध्ये जे स्टिफनेस असतो तो बऱ्यापैकी कमी झाल्यासारखं वाटतोय. प्लस इतरांना पण मी बोलताना माझं व्यक्तिमत्व वेगळं झालंय बऱ्यापैकी बऱ्याच जाणवलं पण आहे. 7-8 मित्रांनी बोलून पण दाखवलं मला आणि मी आपला हा कोर्स करतोय मी बऱ्यापैकी खूप जणांना सांगितलंय मी WhatsAppच्या ग्रुपवर इकडे-तिकडे. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं. मग सगळ्यांना कुतूहल निर्माण झालं, की मी काय करतोय, काय नाही. मग त्यांना बऱ्यापैकी सांगतो मी असा-असा कोर्स करतोय आणि हा कोर्स सर्वांनी करायला पाहिजे. स्वतःच्यासाठी पण, आपल्या परिवारासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी वगैरे, वगैरे. प्रोफेशन म्हणून म्हणण्यापेक्षा अ, स्वतःच्या कुटुंबाचं संवर्धन करण्यासाठी आर्थिक, सामाजिक, मानसिकसाठी हे खूप गरजेचं आहे. कारण मानसिक संतुलन तुमचं नसेल तर ढासळतच तुम्ही नॅचरली. तर एकूण हा प्रवासामध्ये अं, खूप खूप काही शिकायला भेटलं आणि याचा फायदा नक्कीच माझ्या आयुष्यात पण घडेल आणि इतरांना पण तो घडणार आहे भविष्यामध्ये. जे कदाचित तेवढं घडलं नसतं. माझ्या मनामध्ये सतत की माझ्या प्रॉब्लेम झाल्यानंतर मला कुणी विचारलं नाही. माझ्या मित्रांनीच मला उभं केलं वगैरे, वगैरे आणि यांनी कोणी साथ दिली नाही. पण आता ते आपण विसरायला पाहिजे. मग ते गिल्ट हा जो माझ्यामध्ये दुःख आहेच ते मला पण त्रासदायक ठरतंय. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिले स्वतःवर इम्प्लिमेंट करा, मग दुसऱ्यावर करा. ते दुसऱ्यानं जेव्हा होऊ शकतं इम्प्लिमेंट केव्हा जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडाल. तर असा प्रवास माझा चांगला सुरू होतोय. अजून काही सुचत नाही मला पण येस, अं, येस. येस, इट्स ओके सर, इट्स ओके. काही ठीक अडचण आहे सर. नाही. हं, हं. हां. येस, इन्साईट थँक यू, मला खूप थँक यू. झाले. येस, इन्साईट्स भरपूर झाले येस. मला आणि येस, थँक यू, तुमचे थँक यू. खूप खूप आभार. हं. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुमच्याकडून खूप चांगलं काम घडो ही माझी प्रार्थना. आपण हं, सगळे मिळून आपल्या सर्व भारतीयांना सुखी ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू. हं, हं. काउन्सिलिंग येस, येस, संदर्भात मी येस. थोडं काउन्सिलिंगच्या संदर्भात मला जायचं आहे, पण मी हळू स्टेप बाय स्टेप जाईल. येस, थँक यू, सर, विनीत सर. थँक यू सर.